उद्घाटन व्हायला जवळपास आताही 22-24 दिवस बाकी आहे, परंतु येथील काही भोंग्यांनी त्यांच्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली। गेल्या 8 दिवसापासून ती आपण ऐकतो, परंतु ज्या निमंत्रण आणखी पोहोचले नाही, कुणाला माहिती नाही, तोपर्यंत त्याच्या पूर्वीच आम्हाला निमंत्रण येणार नाही या आविर्भावात त्यांनी जे काही स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळं उबाठा गटाच्या नेत्याचीच बदनामी होते हे त्यांच्या लक्षात आजपर्यंत येत नाही। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टने देशभरातून अनेक मान्यवरांना निमंत्रित केले आहे। उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांना अद्याप सोहळ्याचे निमंत्रण आले नसल्याने खासदार संजय राऊत यांचा चांगलाच जळफळाट होत आहे। हा एका पक्षाचा इव्हेंट असल्याचा आरोप त्यांच्याकडून आता होताना दिसतोय। अयोध्येत होणाऱ्या आनंदाच्या सोहळ्यात मिठाचा खडा टाकणाऱ्या उबाटा गटाच्या नेत्यांना संजय शिरसाट यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून चांगलंच सुनावल्याचं दिसतंय। ते नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ। देशामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे की 22 तारखेला राम मंदिराचं होणारं उद्घाटन। त्याकरता प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या यात्रा ह्या सुरू झालेल्या आहेत। मग त्यात पादुका पूजन असेल, निमंत्रण पत्रिका असेल किंवा लोकांना आग्रहाचं निमंत्रण असेल, इतकं आनंदी वातावरण देशात असताना फक्त महाराष्ट्रामध्ये काही लोक रुसूबाई रुसूच्या भूमिकेत आहेत। उद्घाटन व्हायला जवळपास आताही 22-24 दिवस बाकी आहेत, परंतु येथील काही भोंग्यांनी त्यांच्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली। गेल्या 8 दिवसापासून ती आपण ऐकतो। आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही, आम्हाला निमंत्रण आलं नाही, ही प्रॉपर्टी कुणाची, आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्याचा 7-12 कोणत्या तरी पक्षाच्या नावावर होईल असं सुद्धा वक्तव्य काही लोकांनी केलंय। मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही आपल्या नेत्याची बदनामी का करताय? निमंत्रण कोणत्या नेत्याला आतापर्यंत पोहोचलंय हे तरी सांगा। परंतु ज्या निमंत्रण आणखी पोहोचले नाही, कुणाला माहिती नाही, तोपर्यंत त्याच्या पूर्वीच आम्हाला निमंत्रण येणार नाही या आविर्भावात त्यांनी जे काही स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळं उबाठा गटाच्या नेत्याचीच बदनामी होते हे त्यांच्या लक्षात आजपर्यंत येत नाही। दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की राम मंदिर हे सर्वांचं आहे, कोणत्याही पक्षाची प्रॉपर्टी नाही, ना कोणी तसं विधान केलेलं आहे, ना कोणी त्याच्यावर हक्क सांगितलेला आहे। मुंबईच्या महापौरच्या बंगल्यासारखा कोणीही आमची प्रॉपर्टी असं कोणीही राम मंदिराबाबत बोललेलं नाही। म्हणून हे वाद न करता यात एक आनंदाच्या क्षणी ज्यांच्यासाठी अनेक लाखो सेवकांनी, काही लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, काही लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलंय, ते मंदिर निर्माण होताना आजही माझ्या मतदारसंघातलं मी सांगतो की माझ्या मतदारसंघातले काही लोक जे इंजिनियर आहेत, रिटायर ऑफिसर्स आहेत, ते गेले 5-7 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत मंदिर उभारणीचं। मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे। म्हणून हे मंदिराबद्दलची असलेली आस्था, त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम यावर टीका करू नका। नसता लोकांच्या मनातून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरून जाल, लोक तुम्हाला भविष्यामध्ये कधी माफ करणार नाही। एक हिंदू धर्मियांचा चांगला आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही हा जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात, याचा तुम्ही काळजी घ्या। याचा उलटा परिणाम तुमच्या सुद्धा राजकीय आयुष्यावर होईल एवढं मात्र निश्चित आहे।